नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं संकेत 09 ब्लॉग्समध्ये. मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आज मंगळगौरी स्त्रियांचा सण आहे. सण म्हणजे एक पूजा राहते मंगळगौरी म्हणून, हरतालिका सुद्धा म्हणतात त्याला. तर आजच्या दिवसाला गव्हाची जवस वगैरे टाकून हे असं गहू वगैरे बनवलं जाते आणि ते महादेवाची शिवपिंडाची पूजा वगैरे केली जाते. ते काय प्रोसेस आहे, कोणत्या पद्धतीने करते, तर मेन उद्देश आमचा हेच आहे की जे येणारी पिढी आहे त्यांना नवीन एक संस्कृती वेगळी जपली पाहिजे आणि पूजापाठी काय आहे ते दाखवण्यासाठी की जनरल मी ब्लॉग्स बनवला. मला असं वाटलं की इन्फॉर्मेशन तुमच्यावर पोहोचवली पाहिजे बा, म्हणून त्यासाठी मी ब्लॉग तयार केला. तर मित्रांनो, बनवून राहा, पुढे बघू. चला, बाकीची प्रोसेस सांगते मी तुम्हाला. टेक केअर. चलिए आगे. हां तर सीमा, आज काय स्पेशल आहे? आज तुम्ही एवढे सजून दजून आहे आणि एवढा सारा पसारा घेऊन बसलेला आहे. काही समजत नाही पसारा कसला आहे तर. हा पसारा नाही, पहिली गोष्ट तर थोडा. हे पूर्ण पूजेची सामग्री आहे. आज आहे हरतालिका. काय 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 आज हरतालिका काय असते हे? हरतालिका म्हणा किंवा काजळती म्हणा, हे मराठी बाया म्हणा, या पूर्ण हिंदुत्व जेवढ्या पण बाया आहेत, कोणी तीज म्हणून साजरा करते, कोणी हरतालिका, तर कोणी काजळती म्हणून. ते आपापल्या रिव्हिजनच्या हिशोबाने आहे. हे तुम्ही काय करत आहे आता? मी आता सध्या वनस्पती निवडत आहे. कसली वनस्पती? वनस्पती जे आजूबाजू परिसरातील जेवढी बी वनस्पती असेल, हां. त्या वनस्पतीचे 16 पाने घेऊन वंश त्याच्यावाले पूजेसाठी तयार केल्या जाते. अच्छा. आणि हे स्पेशली गौर जे आहे, हां. आपण जेव्हा गोपाळ काला किंवा ते कृष्णदेवाचा दिवस असतो, त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाला म्हणून गौरी टाकल्या जाते. अच्छा. याची क्रिया तर वेगळी आहे, मी त्याच्यावर सध्या तर नाही सांगू शकत. हां. हे स्पेशली बनवल्या जाते. आणि याच्या कशाचं आहे हे? कशाचं आहे? हे माती आणि जे गौरी राहते ना, हां. आपण कावडंग म्हणतो हां. इंग्लिशमध्ये, अच्छा. गौरी, त्याच्यावर म्हणजे गोबर सीधे वासे लँग्वेज में. ते मिक्स करून त्याचं खत बनवलं आणि त्यातनी हे गहू टाकलेले हे राहते. गहू आहे का हे? हे पूर्ण गहू आहे. हे गव्हासारखं तर काही दिसत नाही. सध्या लहान आहे का? म्हणा तर रात्रभरात उगवून वरती अच्छा. महाराजांच्या कृपेनं. हे काय? हे बाकी हे नेमकं हे हे वनस्पती आहे, फुल आहे आणि हे आरतीचं ताट आहे. कोणते कोणते वनस्पती याच्यात? वनस्पती याच्यात 16 प्रकारचे वनस्पती आहे. 16 प्रकारची टोटली? जसं बेल, दुर्वा, सदाफुली, जास्वंद, सीताफळ, रामफळ, या तऱ्हेचे जेवढे पण वनस्पती राहतात हां. त्यांचे. अच्छा. हो काय. मग आता या सर्वांचं काय करायचं? हे काय नेमकं बॉल सारखं काटेरी काय म्हणतात त्याला? याला धोत्र्याचं फळ असं म्हणतात. मित्रांनो, मालूम आहे का तुम्हाला याला काय म्हणतात? तर धोत्र्याचं फळ असं काहीतरी म्हणते. तुमच्या गावी काय म्हणते प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि बाकी बाकी वनस्पती याच्यात ते काय पानं, खाचे पानं आहेत काय? नाही ते रामफळाचे. अच्छा, रामफळाचे पानं आहे काय? आणि हे वाले हे कशाचे पानं आहे? ते छत्रीच्या फुलाचे. छत्रीच्या फुलाचे? साला पहिल्यांदा ऐकलं छत्रीचं पण फुल राहते. आजवरीत आम्ही पावसासाठीच वापरत होतो. मस्करी मस्करी. छान आहे. तर नेमकं मग काय केलं जातं याचंच? तर आज ही गौर घ्यायची आहे. याला विहिरीवर घेऊन जायचं आहे. यात जे वाळू राहते, रेती वाळू सोप्या भाषेत, त्याला साफ करून यातली पिंडा आणि अर्धनारीश्वर म्हणून पार्वती तिची मूर्ती काढायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. अच्छा, ठीक आहे. आणि सर्वात महत्व स्वागतासाठी राहते ते त्यांच्या नवऱ्यासाठी, पती देव या हस्बंड त्यांच्यासाठी केलं जाते. म्हणजे सुकान जगूही नाही त्याचं, सुकान मरूही नाही त्याचं. हा, तसं म्हटलं तर चालेल. या जन्मात त्यांना ठोकपीट करून सरळ करून जास्त वेळेस पुढच्या जन्मात ते आमच्या कामी येईल. अच्छा, असं आहे का? चला तर बघू पुढची प्रोसेस तुमची. जमलं. बुन्नू, क्या देख रहे तू? मम्मी का पागल छोरा बुन्नू पागल.
वार्ता वार्ता विघ्नाची नुती पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळिका फळाची जय देव जयंती दर्शन मात्रे मान सरणी मात्रे मान कामना पुटी जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र ठुंडती नयना दास रामाचा वटपाये सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सरणी मात्रे मान कामना पुटी जय देव जय लवधवती विक्रांडी ब्रह्मांडी माणा विश्वाकंठ काळा ते गुणी जाणा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुनी आणि मोहने जुजुळा जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझगरा जय देव जय देवी दैत्रे साग मंथन पै गेले त्यामागे उचित म्हण उठले ते तुराशन भाषण केले निकंठनाम प्रसिद्ध झाले जय देव जय जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझगरा जय देव जय वाग्रांबर फणीकर सुंदर मदनारी पंचान मनमोहन मुनी सुखकारी शेतकोटीचे बीजवाचे उच्चारी रघुकुंदराम दासांतरी जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूरगौरा जय देव जय दुर्गे दुर्गटभारी त्रिन संसारी नाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी भारी पडलो आता संकट निवारी जय महिषासुरधनी सुवर विश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होसी निरदाशा पैशापासून तोडी दुःखापासून तोडी तोडी भोपाशा आंबे तुझा वाचुनी कोण पूर्वीला आशा नरहर तल्लीन झालो पदकं पालेशा जय देवी जय महिषासुरधनी सुवर विश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरुराणा माझ्या सावळ्या राणा वाचा इतत्वाच्या ज्योतीला होल्या राणा निरंकाळ वस्तू कैसी आकाराली सर्वांगट्या पक माझी सद्गुरु मावली 16 सांगे बापुळ्या काळ्या रंचडी हरणी काळ्या रंचडी नवकलिक्याचा डोलात मूर्ती बसवली सत्य सागडाचा वेडा कैसा घातिला तुका म्हणे बाप माझा कैवा ओवाळा अखंड ओवाळा माझ्या सद्गुरु राणा माझ्या सावळ्या राणा वाचा इतत्वाच्या ज्योती लावल्या राणा देवा खाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिलं रूप तुझे राम प्रेमी अलिंग अनंत पूजन भावे ओवाळील मने नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एक नमन गौरा पार्वती हर 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 महादेव का नाही अजून तक प्रीतम फोड जा दर्शन कर हो. जा पितो चला प्रसाद तर भेटला कमी कमी टाइमवर खराब झालं बे बोलून दे ना अरे उसको भी कोई प्रसाद दे दो यार देना को प्रसाद साखर पेढा पाहिजे ना ले पेढा कोण खाते रे सर्व सुवासिना स्त्रियांना माझा नमस्कार. ही जाऊ याच्यासाठी करत असते, ही गौर याच्यासाठी मांडत असते की ज्या सुहागण स्त्रिया राहतात त्या ही गौर मांडत असते. आणि ही गौर करणं ही खूप गरजेची असते. कारण जे पार्वतीने ही प्रथा पाडून दिली आहे तिने आपल्या महादेवासाठी हे गौर मांडलेली आहे. आणि 16 प्रकारच्या 16 वनस्पती आणत आहे ती. आणि त्या महादेवाच्या पिंडीवर पिंड काढायची आणि महादेवाच्या पिंडीवर त्या सगळ्या वनस्पती टाकायच्या आहे, वाहायच्या आहे. आणि एका नदीवर जात असते. खेड्यातल्या ज्या स्त्रिया आहेत
त्या सर्व एका नदीवर जात असते आणि त्या नदीवर सर्व आपल्या ओल्या होऊन आंघोळी करून त्या आपल्या पिंडा काढत असते, रेती घेऊन, आणि त्याच्यावर सर्व वनस्पती वाहत असते. आणि दुसऱ्या दिवशी लाह्याचा प्रसाद करत असते, काला करत असते आणि ओटी देऊन त्या पूर्ण करत असते. अच्छा, ठीक आहे. ते पिंड बघू शकते मी हां. या पद्धती याच्यात नाही ते बरं छान पूजा झाली. ते काढते वाली है ना. ती पिंड काढते.